दादा आज पालखी पुण्यात येते, कसं बघताय? भक्तिमय वातावरण संपूर्ण शहरात पाहायला मिळते. तुम्ही देखील अनेक वर्षांपासून विठ्ठलाची भक्ती करता, आजचं वातावरण कसं? वर्षानुवर्षाची वारी ठरलेल्या दिवशी तुकाराम महाराजांच्या पादुका निघणार, ठरलेल्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका निघणार. त्याप्रमाणे ह्या दोन्ही पादुका, दोन्ही पालख्या आज मुक्कामी कोल्हापूरला येत आहेत. याच्या स्वागताला प्रचंड मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात. आजही तसे उतरलेले आहेत. सुदैवाने पावसाने थोडी उघडीप दिलेली आहे. अर्थात वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांना ऊन नाही, पाऊस नाही, त्यांना आस लागलेली असते पांडुरंगाच्या दर्शनाची. पण थोडी उघडीप मिळाल्यामुळे लोकही बाहेर पडलेले आहेत. अतिशय उत्साहाचं आणि भक्तिपूर्ण वातावरण आज शहरात सर्व ठिकाणी पाहायला मिळतं. विठुरायाकडे काय साकडं घालत? विठुरायाकडे साकडं एकच की गेल्या वर्षी निसर्गाने खूपच दमछाक केली. कधी काही भागात दुष्काळ, काही भागात अतिवृष्टी, 9 वेळेला अवेळी पाऊस पडला, 9 वेळा अवेळी पाऊस पडला. आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिकं जात आहेत. सरकार ह्या सगळ्याचे पंचनामे करते, मदत करते, पण त्याची मर्यादा असते. त्यामुळे पूर्ण पीक गेलं आणि त्या पिकावर आधारित सगळी आर्थिक गणितं चुकली. असं गेल्या वर्षी खूप झालं. धरणांमधलं पाणी पहिल्यांदा असं झालं की उजनीला मायनस जावं लागलं. आणि मायनस म्हणजे अशी स्थिती आली की आता पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा आपल्याला अन्य कुठल्या तरी जलाशयाकडे जावं लागेल, बघावं लागेल काय. त्यामुळे प्रार्थना पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी हीच आहे की याला तज्ज्ञ असं सांगतायत की पाऊस चांगला राहील. तसा तो चांगला सुरूही झाला आहे. मध्येच दडी पण मारली आहे. चांगला पाऊस असू देत, चांगली पिकं येऊ देत, शेतकऱ्याला पाणी मिळालं पावसाचं किंवा धरणातलं, तर त्याला बाकी काही लागत नाही. मग तो पिकं घेतो, त्याला बाजारामध्ये किंमत चांगली मिळते, तो सुखी होतो. पण पाऊसच नसेल, धरणात पाणी नसेल तर तो हतबल होतो. चांगला पाऊस होतो. लाडकी बहीण योजना हो आहे, याची नोंदणी देखील आता उद्यापासून होती आहे. जनतेला, संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना याचा फायदा कसा होईल? लाडकी बहीण योजना ही तर अक्षरशः महाराष्ट्राच्या 1960 साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदा इतकी मोठी योजना येते आहे. जवळजवळ 3 कोटी महिलांना याचा लाभ होईल असा अंदाज आहे. आता जसं जसं रजिस्ट्रेशन होईल तसं कळेल. पण बरोबरीने महिलांना इंटरेस्ट फ्री लोनवर रिक्षा असाही एक प्रोजेक्ट येतो आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये महिला जर रिक्षा चालवायला तयार असेल तर त्यांच्या ह्या व्यवसायाला रिक्षा सरकार घेऊन देणार, हप्ता त्यांनी भरायचा, व्याज नाही. दुसऱ्या बाजूने वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्रीचाही विषय आहे. चौथ्या बाजूने प्रोफेशनल कॉलेजची फी 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची 100% माफ असा विषय आहे. 5व्या बाजूने प्रत्येकाला 10,000 रुपये वर्षभराची अप्रेंटिसशिप, असं 10 लाख लोकांना अप्रेंटिसशिप मिळणार आहे. अशा खूप योजनांची नोंदणी एका वेळेला करावी लागणार आहे. दादा, शरद पवार स्वतःही म्हणाले की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी 20 म्हणून जी हे घेतलेलं आहे, निवृत्ती घेतली आहे, ती अगदी योग्य आहे. पण त्यावर खासदार प्रतापराव जाधव असे म्हणाले की शरद पवारांनी स्वतःच्या निवृत्तीबाबत सांगावे. तरी काय त्यांचं ते मत आहे, त्याच्यावर टिप्पणी मी करण्यात काही अर्थ नाही. मला संभाजी भिडे आता थोड्या वेळापूर्वी पालखीच्या इथे आले होते जैनगडला. तिथे तुमचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्य जे आपल्याला खरं मिळाले ते हिंदवी स्वराज्याचंच आहे. जे स्वातंत्र्य आत्ता आहे ते खरं तर दळबद्री असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. पुन्हा एकदा थोडा समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य पुन्हा एकदा संभाजी भिडेंकडून. असं संभाजीराव भिडे असतील किंवा मगाशी कोणीतरी प्रतापराव असतील, अशांच्या म्हणण्यावर अन्य कोणी काहीतरी टिप्पणी करणं म्हणजे उगाचच वादाला तोंड फोडणं आहे. माझं काही म्हणणं नाही. एकंदरीत अर्थसंकल्पाकडे तुम्ही कसं बघताय? कारण की जो तरतूद केलेली आहे ती 70% महिलांच्या बाजूने केल्याचा दावा जो आहे तो महायुतीकडनं करण्यात आला आहे. 70% महिलांसाठी प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे. पण त्याला सातत्याने विरोधकांची टीका होतेच आहे की हा आशादायी नसून गाजर दाखवणारा अर्थसंकल्प आहे. तुमचा टेक कसा आहे या संपूर्ण अर्थसंकल्प? 14 ते 19 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि 2022च्या 30 जूनपासून 2 वर्ष पूर्ण झाली एकनाथजी मुख्यमंत्री असताना जे घोषित केलं, म्हणजे अगदी नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयाचा विषय असेल, अवेळी पावसाची नुकसान भरपाई असेल, 1 रुपयामध्ये विमा असेल,
महिलांना एस टीमध्ये निम्म तिकीट असेल, त्यातलं काय व्यवहारात नाही आलं, सगळंच व्यवहारात आलं. त्यामुळे ह्यांना थापा मारण्याची सवय नाही आहे. शेवटचा प्रश्न, विधानसभा निवडणूक आता येतील, काही चर्चा आता युतीची होतीये का सीट शेअरिंगच्या संदर्भात? पक्ष संघटनेच्या बांधणीनुसार आता काही प्राथमिक चर्चा झालेली आहे? आमच्याकडे ही जी त्रिमूर्ती आहे, एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादा, हे अशा सगळ्या गोष्टी वेळेवर करण्यासाठी सक्षम आहेत. इतरांसारखा प्रत्येक वेळेला पत्रकार परिषद, बातम्या लीक करणं असं ते करणार नाहीत. आणि त्यामुळे तिन्ही पक्षांच्या ताकदीप्रमाणे त्यांना जागा मिळतील. ते जागांचं वाटप लवकर होईल, जेणेकरून उमेदवारांची निश्चिती प्रत्येक पार्टीला लवकर करता येईल. पुढच्या आषाढी एकादशीला कोण पूजा करेल? पुढच्या आषाढी एकादशीला महायुतीचे मुख्यमंत्री पूजा करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.